Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm greeting to you all in the matchless name of Jesus Christ our प्रभू येशू Lord. ख्रिस्ताच्या महान नावामध्ये आलेल्या सर्वांना आम्हाकडनं अतिशय सुंदर हार्दिक अशा शुभेच्छा. This is a wonderful season, ऋतूच इतका चांगला आहे. a season where we are celebrating the birth of our Lord and Savior Jesus सीझनच Christ. एवढा चांगला आहे की ज्या सीझन मध्ये आपल्या प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त यांचा वाढदिवस जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. So rejoice greatly. तर सगळ्यांनी चला आनंद करा मोठा. God has great things in store for each one of you. देवाने तुम्हा प्रत्येकासाठी महान महान गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. Even as we are in the fag end of this month आणि अगदी या महिन्याच्या अखेरीला आपण आलोय आता. and the fag end of this year, आणि फक्त महिन्याच्या नाही तर 2024च्या संपूर्ण वर्षाच्या अखेरीला आपण आलोय. let us trust in God तर चला ना देवावर विश्वास ठेवू that He will do marvelous things in our की त्या lives. देवाने आपल्या जीवनात महान कार्य करावं. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Joshua chapter 24 verse 15. यहोशुआचा 24वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन यावेळेला आपण सर्वांनी मिळून काढूया. If you have got your Bibles, kindly open to Joshua chapter 24 verse 15. यहोशुआ 24वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन. तुमच्याकडे जर बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी ते बायबल काढा. यहोशुआ 24:15 आणि सगळ्यांनी खाली बसून आता देवाचं वचन ऐका. Choose for yourselves this day whom you will serve. ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला तुम्ही आज आपणासाठी निवडून घ्या. Praise God. देवाला धन्यवाद. Choose for yourselves this day whom you will serve. ज्याची तुम्ही सेवा करणार आहात ते आज तुम्ही निवडून घ्या. आपणासाठी तुम्ही निवडून घ्या. Tonight, आज रात्री a life-changing decision is before you. एक जीवन बदलणारा निर्णय तुमच्या समोर आहे. The choice is very simple, आणि निवड अतिशय सोपी साधी आहे but ऍक्च्युअली, yet very powerful. पण अतिशय सामर्थ्यवान अशी ती निवड आहे. Will you choose to serve God तुम्ही देवाची सेवा करणं निवडणार आहात का? or continue trying to do life on your own? का तुम्ही स्वतःच्या मर्जीनं हवं तसं जीवन जगणार आहात? It's your choice. तुमची निवड आहे बेटा, तुझी निवड आहे. Your choice will determine your future. आणि तुझी निवड तुझं भविष्य काय असणार आहे ते ठरवेल. Your choice will determine your joy, your destiny. तुझी निवड तुझा आनंद आणि तुझ्या आयुष्याची दिशा निवडेल, ठरवेल. So choosing God तर देवाला निवडणं isn't just an act of faith. म्हणजे फक्त एक विश्वासाचं कृत्य एवढंच नाही. It's the key to unlock the extraordinary life that God has planned for you तर all. जे अलौकिक जीवन देवाने आपल्या प्रत्येकासाठी योजून ठेवलेलं आहे त्याची ही एक किल्ली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So will you serve God मग हा प्रश्न आहे सगळ्यांना की तुम्ही देवाची सेवा करणार का? or will you serve something else? का तुम्ही आणि कशाची तरी आणि कोणाची तरी सेवा करणार आहात? Or will you serve somebody else? तुम्ही आणि कशाची तरी का कोणाची तरी सेवा करणार आहात का देवाची सेवा करणार आहात? You decide for yourself, तू ठरव बेटा. बसल्या जागी तुम्ही सगळ्यांनी आपापलं ठरवा. because I have already made my decision कारण मी तर ठरवलं कधीच that I will serve God. की मी देवाची सेवा करणार आहे. मी कधीच ठरवलं I will chase after God, आणि मी देवाच्या मागे लागणार आहे. because कारण it is only God who can make my life. फक्त देवच माझं जीवन बनवू शकतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And this is a question every one of you must answer. आणि या प्रश्नाचं उत्तर तुमच्यातल्या प्रत्येकाने दिलंच पाहिजे. It's not just faith, आणि फक्त विश्वास नाही, it's a conscious decision. तर स्वतः जाणून बुजून केलेला हा एक निर्णय आहे. It's a conscious choice एक स्वतः केलेली निवड आहे जाणून बुजून, upon which depends your eternity. की ज्याच्यावर तुझा अनंत काळ जो आहे ना तो निर्भर आहे. So serving God तर देवाची सेवा करणं is not a one-time decision. म्हणजे एकदाचा एक निर्णय नाहीये. It's a daily choice you make. तर दर दिवसाला तुम्हाला ती निवड करावी लागते. It's a daily walk with God. आणि दर दिवसाला तुम्हाला देवासोबत चालावं लागतं. It's a daily choice to honor God. आणि दर दिवसाला तुम्ही देवाला मान देणार, मी देवाचा मान करणार, मी देवाचा आदर करणार, हे दर दिवशी तुम्हाला ठरवावं लागतंय. आयुष्यातनं एकदा निर्णय घेतला आणि झालं असं नाही. It's a daily choice to obey God. तर दर दिवसाला ठरवावं लागतं की आज मी देवाचं आज्ञापालन करणार, देवाला आदर देणार, देवाचा मान करणार, विश्वास ठेवणार. It is a daily choice to seek the Lord's face. आणि रोज देवाला प्रार्थना करायची निवड करावी लागते. Then your life will be made. तत्पश्चात तुमचं जीवन बनेल. Then you can enter the new year with
double joy. आणि त्यानंतर तुम्हाला नवीन वर्षामध्ये दुप्पट आनंदाने प्रवेश करता Praise येईल. God. देवाला धन्यवाद. This is what the great man of God Joshua is asking his people. आणि देवाचा महान सेवक यहोशुआ इथे त्याच्या लोकांना हेच विचारत आहे. He is standing with his family, तो स्वतः त्याच्या परिवारासोबत उभा आहे. having lived for many years, अनेक सारी वर्ष तो स्वतः जगलेला आहे blessed in everything. आणि सगळ्या गोष्टींमध्ये आशीर्वादित झाला, तृप्त झालाय. The devil could not touch him. सैतान त्याला हात लावू शकलेला He नाही. was standing tall and तो strong, अगदी उंच आणि अगदी बलवान असा उभा आहे. though he was very old. आणि जरी तोवर तो वयस्कर झाला, म्हातारा झाला, And he is speaking to the young crowd, आणि आता तो जवान मुलांशी बोलत आहे and he is telling them, आणि त्यांना सांगत आहे choose for yourselves. की तुम्ही स्वतःची निवड स्वतः करा. I cannot choose for you. मी तुमच्यासाठी निवडू ठरवू शकत You have to नाही. choose for yourselves. तुम्ही स्वतःसाठी ठरवा, निवडा तुम्हाला काय करायचंय. But as for me and my house, पण हा म्हातारा यहोशुआ देवाचा सेवक तेव्हा म्हणतो की मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. संपला विषय. Come what may in our life, आमच्या आयुष्यामध्ये काही घडो, जीवनाची उलटा पालत हो, काही घडो, we are going to walk with God. आम्ही देवासोबत चालायचं ठरवलंय. चालणार म्हणजे चालणार. Praise God. असं त्यांना तो म्हणाला. People will say, लोक म्हणतील but is God faithful? नाही, पण देव विश्वासू आहे का देवाच्या मागे चालून त्याची सेवा करायला? My God is very faithful. अरे माझा देव फार विश्वासू आहे. He is faithful than all mankind. माझा देव संपूर्ण मानव जातीतल्या प्रत्येक माणसापेक्षा जास्त विश्वासू आहे. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 7 verse 9, अनुवादाचा 7वा अध्याय त्यातलं 9वं वचन, the Lord your God is faithful God, प्रभू तुझा परमेश्वर विश्वासू परमेश्वर आहे, who keeps his covenant of love to 1,000 generations. जो आपला प्रीतीचा करार हजारो पिढ्यांपर्यंत पाळतो. Praise God. देवाला धन्यवाद. Every blessing, प्रत्येक आशीर्वाद, every protection, प्रत्येक संरक्षण, every provision प्रत्येक पुरवठा is a testimony of his great love. देवाच्या महान प्रीतीची एक साक्ष आहे बेटा. There is not a person who has trusted God and remained a beggar. एक व्यक्ती असा नाहीये बरं का की ज्याने देवावर विश्वास ठेवला असेल आणि तो भिकारडा राहिला असेल. असा माणूस आजवर कोणी नाही. You will never find somebody asking bread in the name of God, तुम्हाला the कधी living कोणी God. तुम्हाला कधी कोणी जिवंत देवाच्या नावात भीक मागताना दिसणार नाही. Yes. हो, If you serve God, जर तुम्ही देवाची सेवा कराल it will give meaning and direction to your life. तर तुझ्या जीवनाला एक अर्थ येईल आणि दिशा लागेल बेटा. जर तू देवाची सेवा करायची ठरवलं तर. My God has created you with a purpose, माझ्या देवाने तुला निर्माण केलाय, जन्म दिलाय, काहीतरी कारणाने दिलाय, संकल्पाने दिलाय. and choosing Him aligns your life with the divine plan of God. आणि देवाला आणि देवाच्या सेवेला तुझं निवडलं तर देवाच्या दैवी योजनेमध्ये तू स्वतःला झुंपवून घेत आहेस. My God offers you eternal life free of आणि charge. माझा देव तुम्हा लोकांना मोक्ष फुकट ऑफर करत आहे. Eternal life. माझा देव तुम्हा लोकांना अनंत काळचं जीवन, ज्याला मोक्ष आपण म्हणतो बोली भाषेत, तो मोक्ष फुकट ऑफर करायला तयार आहे. The world offers temporary pleasure, आज हे जग आपल्याला तात्पुरतं सौख्य आणि आनंद देत आहे. and for that also it takes money. आणि त्याच्यासाठी सुद्धा जगामध्ये पैसा द्यायला लागतो, तिकीट घ्यायला लागतात. Mind you what I'm saying. लक्षात घ्या, सगळ्यांनी खाली बसा, कान लावून ऐका. The world will offer only temporary pleasure, and that also will cost you. हे जग तुम्हाला तात्पुरतं सौख्य देईल, ते सुद्धा पैसे देऊन तुम्हाला विकत घ्यावं लागेल, फुकट नाही. But my God offers you eternal life free of charge. माझा देव तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष फुकट देत आहे. Bible says बायबल म्हणतं in John 3:16, योहानाचा 3रा अध्याय 16वं वचन, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that He gave His only begotten Son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on की Him जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल shall not perish, त्याचा नाश होणार नाही, but will have eternal तर life. त्याला अनंत काळचं जीवन म्हणजे परत मोक्ष मिळेल. You have to pay a heavy price in not choosing the living God. तुम्ही जर जिवंत देवाला निवडलं नाही ना, तर त्याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. Many of you are paying right now a heavy price because you have not followed the living God. तुमच्यातले अनेक लोक आत्ताला सुद्धा एक फार मोठी भारी किंमत मोजतायत का? कारण तुम्ही जिवंत देवच अजून निवडलेला नाहीये. Many of you are suffering. तुमच्यातल्या अनेक लोकांना त्रास होत आहेत. Many of you are in tension. तुमच्यातल्या अनेक लोकांना टेन्शन आलंय. Many of you are in worries अनेक लोकांना चिंता व्हायला लागली आहे, because you have not fully followed the Lord. कारण तुम्ही पूर्णतः देवाच्या मागे चालत नाही. Only God can take care of you. पण लक्षात घ्या, मी काय सांगत आहे, देवच फक्त तुम्हा लोकांना सांभाळू शकतो. It cost
many people their future. बाकी अनेक लोकांना आपलं भवितव्य सुद्धा द्यावं लागलेलं आहे याच्यामध्ये. It cost many people their health अनेक लोकांना आपल्या तब्येतीची किंमत मोजावी लागली, भविष्याची किंमत मोजावी लागली, because they did not follow God. कारण की ते देवामागे चालले नाहीत. Ignoring God बघा, देवाकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं म्हणजे कानाडोळा करणं, or delaying the decision to serve Him किंवा देवाची सेवा करायचा निर्णय जरा उशिराने घेणं, कल करेंगे, बाद में करेंगे, फिर देखेंगे, असं करणं, is a choice in itself. तो तीच एक निवड आहे ना बेटा. To reject God देवाला नाकारणं, is to choose a path that leads to spiritual emptiness. तुम्ही देवाला नाकारताय, टाळमटाळ करताय, तीच तुमची एक निवड आहे की तुम्ही ठरवलंय, निवडलंय की मी एक रिकामा मार्ग जो आहे त्यावर चालणार आहे, मला देव वगैरे नकोय. If you don't choose God, तुम्ही जर देवाला निवडलं नाही you will have material emptiness. तर तुम्हाला एक भौतिक रिकामेपणा जाणवेल, ज्याला पोकळी आणि रिक्तपणा म्हणतात. You will have eternal separation from God. अनंत काळासाठी तुम्ही देवापासून वेगळे व्हाल. माहिती आहे, Bible says बायबल म्हणतं in Proverbs 14 verse 12, नीतिसूत्र 14वा अध्याय 12वा वचन, there is a way that appears to be right, एक मार्ग आहे जो लोकांना बरोबर वाटतो, but in the end it leads to death. पण त्या मार्गाच्या अखेरीला मृत्यू आहे. It leads to death. तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो. आपल्याला तो मार्ग बरोबर वाटतो, But if you follow God, पण तुम्ही जर देवामागे चाललात, God will lay up blessing upon blessing for you. देव आशीर्वादावर आशीर्वाद तुमच्यासाठी मांडून ठेवेल. My God will wipe away all your tears. माझा देव तुमचे सगळे अश्रू पुसेल, He will stand by you. आणि देव तुमच्या बाजूने उभा राहील. Like a rock He will stand by एखाद्या you. खडकासारखा तो तुमच्या बाजूने उभा Praise राहील. God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a man of God whose name was Noah. बायबल मध्ये एका देवाच्या सेवकाचं नाव नोंदलेलं आहे, ज्याचं नाव होतं नोहा. Bible says in Genesis 6 verse 9, उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनात बायबल म्हणतं, Noah was a righteous man. हा नोहा एक नीतिमान आणि धार्मिक माणूस होता. Noah was a blameless man. आणि नोहा निष्कलंक निर्दोष होता. In his generation, Noah walked with God. नोहाच्या पिढीत देवासोबत चालला, And that is how God revealed His plan to Noah. आणि अशा पद्धतीनं मग देवाने नोहाला आपली योजना उघडी केली. God told Noah, देव नोहाला म्हणाला, I am planning to destroy the earth with a flood. मी संपूर्ण पृथ्वीचा नाश करणार आहे एक महान जलप्रलय पाठवून. Why? का? Because of humanity's wickedness. कारण मानवतेमध्ये जी दुष्टाई आलेली आहे, त्या पायी मी संपूर्ण पृथ्वीचा नाश महापुराने करायचं ठरवलंय. God explained the reason for the flood. आणि देवाने त्याला कारण पण सांगितलं की हा महापूर मी का आणणार आहे. Because of the widespread sin कारण सगळीकडे पाप, माणसांमध्ये पाप एवढं पसरलंय, and corruption आणि भ्रष्टता एवढी पसरली, and violence. आणि हिंसा एवढी पसरली. And so God said, तर देव म्हणाला, but पण Noah, I want to save you. नोहा, मला तुला वाचवायचंय, मला तुला I तारायचंय, want to save your family. मला तुला आणि तुझ्या कुटुंबाला वाचवायचंय बेटा. Because you chose me. कारण तू मला निवडलायस, तू नीतिमानपणे चालत आहेस, Because you walked right with me. तू धार्मिकपणे नीतिमानपणे माझ्या सोबत चालतोय, तू मला निवडलाय, तर मला तुला आणि तुझ्या फॅमिलीला वाचवायचंय. The world then did not know that the great deluge was about to come on the earth. तेव्हाच्या जगाला माहितीच नव्हतं की एवढा मोठा महापूर जगावर येणार आहे, ज्यात सगळं बुडणार आहे. They were all enjoying their life and in their sin. आणि संपूर्ण मानवजातीमध्ये सगळे मनुष्य, सगळी मानवजात अतिशय आनंदात राहत होती, पापात राहत होती. God gave Noah precise instruction how he has to build a huge boat. आणि त्यावेळेला मग देवाने येऊन नोहाला काटेकोरपणे सूचना दिल्या की मी तुला तारू बांधायला लावतोय, त्या तारूचं मोजमाप किती असणार आहे आणि ते कशा रीतीने बांधायचं. तारू म्हणजे जहाज. And God ensured that it would be able to preserve life during the great flood. आणि देवाने नोहाला खात्री दिली की जो महापूर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हा लोकांना मी सुरक्षित ठेवीन, म्हणून हे तारू बांधायचं आहे. This flood in Noah's time नोहाच्या काळातला हा महापूर was an unparalleled global event संपूर्ण जगभरामध्ये झालेली ही घटना आहे. त्या काळात to cleanse the whole earth and make it brand new. संपूर्ण पृथ्वी धुवून काढून नवीन कोरी करण्यासाठी देवाने आणलेला तेव्हाचा हा महापूर आहे. God told Noah, देव नोहाला म्हणाला, you preach to the people तू लोकांना सांग, to choose me, तू लोकांना संदेश सांग, तू लोकांना सांग की त्यांनी मला निवडावं, to turn back to me. तू लोकांना सांग की त्यांनी माझ्याकडे परत यावं. असं प्रीचिंग कर, लोकांना सुवार्थ सांग, संदेश दे. If they
hear you, आणि जर लोकांनी तुझं ऐकलं I will save them. तर मी त्या लोकांना वाचवीन. Otherwise, नाहीतर the whole earth will be flooded with सं- water. संपूर्ण पृथ्वीवरती जलप्रलय महापूर येणार आहे. All the people mocked Noah. त्यावेळेला मग सर्व लोकांनी मिळून नोहाची मस्करी केली, त्याचे पाय खेचले, They said, त्याला टोमणे मारले, त्याला म्हणाले such things will never happen. असं कुठे होतं का, असं कधी होणारच नाही. But Noah continued preaching. पण नोहाने मात्र त्या लोकांना प्रचार करणं सोडलं नाही. नोहा त्यांना सांगतच राहिला की देव माझ्याशी बोललेला आहे, Warning the people of his generation of the coming flood. आणि नोहा त्याच्या पिढीतल्या लोकांना सूचना देतच राहिला की महापूर येत आहे, महापूर येत आहे, सुधरा, सगळ्यांनी नीतिमान बना. But they ignored him. पण सगळ्या लोकांनी मिळून नोहाकडे दुर्लक्ष They केलं mocked him. आणि नोहाची मस्करी केली, टिंगल केली, They mocked टिंगल. his message. आणि नोहाने जो काही प्रचार केला त्याची पण टिंगल केली Refused to repent. आणि नाकारलं की आम्ही पश्चाताप करणार नाही, आम्हाला पाहिजे तसं आम्ही राहणार आहे. This same spirit of mockery exists even today. हा टिंगल करण्याचा जो आत्मा आहे, मस्करी करण्याचा जो आत्मा आहे, तो आजही या जगात 2024 मध्ये सुद्धा हजर आहे. Many people are choosing to reject God. अनेक लोक आज निवडतात, देवाला नाकारतात, त्यांना देव नको आहे. They reject his offer of free salvation. अनेक लोक देव त्यांना मोफत किंवा फुकट तारण देऊ करतोय ते सुद्धा नाकारतात आणि म्हणतात आम्हाला नको आहे. The flood was not a natural disaster. महापूर म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती नव्हती. It was God's judgment त्या काळामध्ये आलेला महापूर म्हणजे देवाने जगाचा केलेला न्याय होता. on the extreme wickedness of humanity. कारण मानवजात इतकी वाईट, एवढी दुष्ट झाली होती की देव म्हटला मला महापूर आणावा लागेल आणि सगळ्यांचा नाश करावा लागेल. Bible says बायबल म्हणतं in Genesis 6 verse 5, उत्पत्तीचा 6वा अध्याय 5वं वचन, the Lord saw how bad the sins of man had become on the earth, परमेश्वराने पाहिलं की मानव जातीतल्या प्रत्येक माणसाचं पाप किती दिवसेंदिवस वाईट होत चाललंय and all of the thoughts in his heart were always directed only towards evil. आणि माणसाच्या हृदयातला प्रत्येक विचार किती वाईट आहे हे देवाने पाहिलं, देवाच्या लक्षात आलं. For 120 years, 120 वर्ष Noah warned the people of impending judgment. 120 वर्ष नोहाने त्या लोकांना न्याय होणार आहे, न्याय येणार आहे, महापूर येणार आहे हे सगळं सांगितलं. Seek God's mercy. अरे देवाला शोधा रे, देवाच्या दयेला शोधा रे, But they देवाकडे या रे. mocked and laughed at him. पण नाही, लोकांनी काही त्याचं ऐकलं नाही, तर लोकांनी त्याची टिंगल उडवली, त्याची मस्करी केली, त्याचे पाय They खेचले laughed at the absurdity of building a massive ship on a dry land. आणि नोहाचा हसा केला. त्याला बघून हसले की काय कोरड्या जमिनीवरती एवढं मोठं जहाज कोणी बांधतं का, इथं कुठं पाऊस पडतोय. But then पण मग God sent the flood देवाने महापूर पाठवला बर का, as a divine judgment. एक दैवी न्याय म्हणून. तो महापूर, जलप्रलय ज्याला म्हणतात, तो आला. Bible says बायबल म्हणतं it rained for 40 days and 40 nights. 40 दिवस आणि 40 रात्र सलग एकसारखा पाऊस पडला. God opened the heavens देवाने स्वर्ग उघडलं and sent forth heavy water. आणि वरून जे धो 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 पावसाद्वारे पाणी पाठवलं की बास. God opened the fountains in the deep. आणि मग देवाने खालून सुद्धा मोठे झरे उघडले The entire earth was submerged with water. आणि संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरून गेली. Even the tallest mountains were under the water. अगदी उंचच्या उंच डोंगर सुद्धा पाण्याखाली बुडला. And the magnitude of this flood was unparalleled. Nothing like it had ever been seen before or ever will be seen after. आणि हा महापूर एवढा, महापूरच म्हणतात ना त्याला, महा म्हणजे मोठा पूर. हा महापूर एवढा मोठा आला की जो अगोदर कधी झाला नव्हता आणि या पश्चात कधी होणे नाही. एवढा मोठा महापूर नोहाच्या काळात झाला. 40 दिवस 40 रात्र एक साथ पाऊस पडतो. It was a demonstration of God's justice to those people who never turned to God. आणि जी माणसं नोहाने सांगून सुद्धा देवाकडे वळली नाही, त्या लोकांवरती जणू काही देवाने न्याय आणला. It was also a reminder of his mercy and salvation for those who will trust on him. आणि जी माणसं देवावर विश्वास ठेवणार आहे त्यांच्यासाठी देवाची दया आणि देवाचं तारण उघडं झालंय याचीही आठवण देवाने दिली. This is the story of choices and salvation. मी तेच तुम्हाला सांगतोय बेटा, ही निवड करायची एक घटना आहे आणि ही तारणाची एक सूचना आहे. When the waters were rising, जेव्हा पाणी वाढायला लागलं, the people who had mocked Noah, ज्या लोकांनी मग त्यावेळेला नोहाची मस्करी
केली होती. They realized their folly. त्या लोकांना आपली चूक कळून आली की बाप रे, हा बोलत होता तसं घडायला लागलंय. The big huge boat, the ship started floating in the water. आणि ते मोठं जहाज जे नोहाने बांधलं ते पाण्यावरती तरंगायला लागलं. It went above the destruction. आणि ते नाशाच्या वर गेलं. त्या जहाजाचा, त्या तारूचा नाश झाला नाही. All the people started banging on the door of Noah's boat. आणि मग सारेच्या सारे लोक नोहाच्या जहाजाच्या दाराला वाजवायला लागले की दार उघडा, दार उघडा, आम्हाला पण आत घ्या. Desperate for safety. आणि इतके व्याकुळ झाले की आम्हाला संरक्षण हवंय, आम्हाला आत घ्या, नाही तर आम्ही पाण्यात बुडणार आहोत. Noah said, I can do nothing. It was God who shut the door. नोहा म्हणाला, आता मी काही करू शकत नाही. देवाने आता तारूचा दरवाजा बंद केलेला आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 7 verse 18, उत्पत्तीचा 7वा अध्याय 18व वचन, their pleas went unanswered because they had refused to listen to the opportunity that was given to them. त्यांच्या विनंतीला उत्तर मिळालंच नाही, कारण की देवाने जी संधी त्यांना दिलेली होती ती संधी त्यांनी साधली नाही. In the end, they all perished अखेरीला सगळ्यांचा नाश झाला अख्ख्या जगात, because of their rejection of God's call. कारण त्यांनी देवाच्या पाचारणाला, देवाच्या हाकेला नाकारलं. Even science agrees to it that there was a deluge on this earth. विज्ञान शास्त्र सुद्धा याला सहमत करतं बर का की नोहाच्या कारकिर्दीमध्ये असा जलप्रलय या जगात आणि या पृथ्वीवरती होऊन गेलेला आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय But म्हणतोय? Noah and his family were saved. पण नोहा आणि नोहाचा परिवार मात्र सुरक्षित राहिला त्या जहाजात. He trusted God. कारण नोहाने देवावर विश्वास ठेवला. He trusted God's word. नोहाने देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला. He obeyed God's commandments. नोहाने देवाच्या आज्ञा पाळल्या. He walked in righteousness. आणि नोहा नीतिमानपणे चालला. Praise God. देवाला धन्यवाद. When the flood came, आणि मग जेव्हा पूर आला, Noah's obedience became his salvation. नोहाचं आज्ञापालन त्याच्या तारणात बदललं. आज्ञा पाळली म्हणून त्याचं तारण झालं. The ark, which seemed foolish to everyone, आणि जे जहाज सगळ्यांना मूर्खपणा आणि बावळटपणा वाटत होतं, it became the vessel that carried him and his family to safety. ते जहाजच एक पात्र ठरलं त्याला आणि त्याच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यामागे. The same God who saved Noah is speaking once again to you tonight. तोच देव ज्या देवाने नोहाला वाचवले, तोच देव आज रात्री इथे तुमच्याशी बोलत आहे. Will you turn and choose me, says the Lord? तोच देव तुम्हाला म्हणत आहे, वळून मला निवडणार आहेस की नाही? How many will turn to God? किती लोक देवाकडे वळणार आहेत? There lies your safety. कारण तिथेच तुझं संरक्षण आहे बेटा, नसते हट्ट करू नको. The flood was not just a historical event. आणि तो महापूर म्हणजे फक्त ऐतिहासिक घटना झाली असं नाही. It's a spiritual message. ऐतिहासिक घटना तर झालीच ती, पण त्यातनं एक आध्यात्मिक निरोप आणि संदेश सगळ्यांना आला. Each person has to make a choice for his own life. प्रत्येक माणसाने स्वतःच्या जीवनासाठी निर्णय कधी ना कधी घ्यावा लागतो. तुझा निर्णय मी आणि माझा तू घेता येत नाही. Will you choose God? तुझं तुला ठरवावं लागेल. मला सांग, तू देवाला निवडणार आहेस का? Or will you ignore his call? का तू देवाच्या पाचारणाकडे, देवाच्या हाकेला कानाडोळा करणार आहे की मला ऐकू येतं पण मी नाही ऐकणार, मला ऐकू येतं पण मी नाही ऐकणार? If you serve God tonight, आज रात्री जर तुम्ही देवाची सेवा पत्करली, just as Noah's boat was lifted above the devastating floods, तर मग नोहाचं जहाज कसं नाशकारक त्या जलप्रलयाच्या वर तरंगलं, choosing God will lift you above the storms and struggles and challenges of तसं life. देवाला निवडून तुम्ही सुद्धा जीवनात येणारा आयुष्याच्या सगळ्या महापुरावरती मात करून तरंगाल. Praise God. देवाला धन्यवाद. God will lift you up above destruction. आणि परमेश्वर तुम्हाला नाशाच्या वर आणून ठेवेल. God will lift you up above sickness. परमेश्वर तुम्हाला आजारांच्या वर आणून ठेवेल. God will lift you up above all the demonic forces on परमेश्वर the earth. तुम्हाला सगळ्या जगातल्या सैतानी शक्त्यांच्या वर आणून ठेवेल. When you place your trust in God, जेव्हा तुम्ही लोक देवावर आपला विश्वास टाकता, He becomes your refuge and your strength and the तेव्हा- very present help in trouble. तेव्हा देव तुमचा आश्रय. तिला तिथंच ठेवा. डोंट डू दॅट. तिला तिथेच असू दे. Have you go and see there. Don't shake her. The flood waters rose, आणि मग महाप्रलय वाढला, but the boat did not sink. परंतु त्याचं जहाज मात्र बुडलं नाही. The flood waters rose, आणि मग महाप्रलय एवढा वाढला, but the boat did not sink. परंतु ती बोट, ते तारू, ते जहाज बुडलं नाही. Because कारण
Noah and his family were in that boat. नोहा आणि नोहाचा परिवार त्या तारूत होता. Praise God. देवाला धन्यवाद. As the floods rose, the boat also rose. आणि जसा महापूर वाढला तसं त्या पाण्यावर ते तारू सुद्धा वर गेलं. As your troubles rise, your rescue also will rise from God. जसं तुमचे त्रास वाढतील तसं देव तुम्हाला वाचून त्याच्याही वर आणेल. As the troubles rise, जसे तुमचे त्रास वाढतील the higher your boat will go. तेवढं तुझ्या आयुष्याचं तारू सुद्धा वर जाईल. This is what is going to happen when you trust in God. असं होणार आहे, असं होतं जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा. The same waters that brought destruction to the world, तेच पाणी ज्या पाण्याने जगाचा नाश केला, that same water carried Noah because he was in the boat. त्याच पाण्याने नोहाला मात्र उचलून धरलं, कारण नोहा देवाने सांगितलेल्या जहाजात होता. The same troubles the world is going in, आणि ज्या कुठल्या त्रासातनं जगही जात आहे, you will be carried over that flood, over that destruction, if you hide yourself in God. त्या सगळ्या त्रासातनं मात्र तुम्ही जात असताना देव तुम्हाला त्या सगळ्या त्रासांच्या वर आणून ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. My God will lift you up above the problems of माझा life. देव आयुष्यातल्या सगळ्या समस्यांवर तुम्हाला आणून ठेवेल. Just as the ark rose above the floods, जसं ते जहाज त्या महापुराच्या वर तरंगलं, my God's power will lift you above the struggles of life. तसं माझ्या देवातलं सामर्थ्य तुम्हाला आयुष्याच्या संघर्षातनं वर आणेल. That's what he has done to my life. असं देवाने माझ्या जीवनाचं केलेलं आहे. He has lifted me above the floods. देवाने मला महापुराच्या वर आणलेलं He has आहे. lifted me above the struggles. देवाने मला संघर्षांच्या वर आणलेलं He आहे. has lifted me above the demonic powers. देवाने सैतानी शक्तांच्या वर पलीकडे मला नेलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 145 verse 14, स्तोत्र संहिता 145:14, the Lord upholds all who fall जे सगळे पडतात त्यांना परमेश्वर हात देऊन उचलतो, and lifts up all who are bowed down. आणि जे सगळे झुकलेले आहेत त्यांना देव ताट करतो. This is what God does for those people who chose him above others. ज्या लोकांनी देवाला बाकीच्या सगळ्यांवरती निवडून जवळ घेतलेला आहे, अशा लोकांच्या जीवनात देव हे करतो. Once you trust in God, एकदा का तुम्ही लोकांनी देवावर विश्वास ठेवला ना, he will not just leave you to fight your battles on your own. देव तुम्हाला एकटं सोडणार नाहीये आपली युद्ध लढायला. No. नाही. Choosing God means stepping into his protection. देवाला निवडणं म्हणजे तुम्ही देवाच्या संरक्षणात पदार्पण करताय. Choosing God means coming under the wings of God. देवाला निवडणं म्हणजे तुम्ही देवांच्या पंखांखाली येताय. Praise God. देवाला धन्यवाद. Your enemies may try to pull you down, तुमचे शत्रू तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न कदाचित करतील, but God will place you out of their reach. पण देव मात्र त्यांच्या हातापलीकडे तुम्हाला नेऊन ठेवेल. Praise God. त्यांचा हातच तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. That is how wonderful our God is. इतक्या सुंदर रीतीनं अद्भुत रीतीनं काम करणारा आपला देव आहे. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 23 verse 5, स्तोत्र 23 त्यातलं 5 वचन, you prepare a table before me in the presence of my enemies. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्यासाठी मेजवानीचा मेज मांडलाय. Yes. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्यासाठी पार्टीचं भोजन ठेवलंय. In the presence of your enemies, he will lift you up. तुझ्या शत्रूंच्या समोर देव तुला उचलेल. Those enemies who are laughing at you, mocking at you, after you give your heart to God, they will be shocked seeing you. जे शत्रू तुला बघून हसायचे, तुझी मस्करी आणि टिंगल करायचे, ते शत्रू तू तुझं जीवन देवाला दिल्यानंतर तुझी प्रगती बघून असं आश्चर्याच्या धक्क्यात जातील. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, he gives you the courage and strength to rise above fears and doubts. त्या देव तुम्हाला धीर देतो, ताकद देतो, सगळ्या भीतीच्या, शंकेच्या, संशयाच्या पलीकडे जायला. It's like flying in a plane हे असं आहे जणू आपण विमानात बसून उडतोय, that soars over the mountains, की जे विमान डोंगराच्या वर उडत आहे, soars over the जे seas. विमान डोंगरावर उडतंय, समुद्रावर उडतंय, Praise God. आणि त्या विमानात आपण बसलोय. You are sitting in that plane, त्या विमानात तुम्ही बसलाय, little realizing that you are crossing huge waters, huge seas and mountains. तुम्हाला कळत सुद्धा नाही की माझं आयुष्य नावाचं विमान किती मोठ्या मोठ्या डोंगरांच्या वरनं उडत चाललेलं आहे, समुद्रावरनं उडत चाललंय, आणि मला धक्का म्हणून बसत नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Isaiah 40 verse 31, यशाचा 40वा अध्याय त्यातलं 31वं वचन, those who hope in the Lord will renew their strength. जे लोक देवावर आशा ठेवतील ते लोक आपली ताकद नवीन करतील. They will soar on wings like eagles. गरुडाचे पंख घेऊन ते झेप घेतील. Praise God. देवाला धन्यवाद.
धन्यवाद. When God created our first parents, Adam and Eve, देवाने जेव्हा या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री म्हणजे आदम आणि हव्वा यांना निर्माण केलं, He gave them freedom to choose. देवाने त्या दोघांना मुक्त इच्छा दिली होती की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही निवडा. Because love and obedience must come from a willing heart. कारण प्रीती आणि आज्ञा पालन एका इच्छुक हृदयातनं आलं पाहिजे, बळजबरी नको. They were created to walk in fellowship with God, त्या दोघांना देवाच्या सहभागितेमध्ये चालायला निर्माण केलं होतं. to trust in God's त्या word, दोघांना देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवायला निर्माण केलं होतं. and to live in the blessings of God's आणि presence. त्या दोघांना देवाच्या सहवासातून मिळणाऱ्या आशीर्वादांमध्ये जगायला निर्माण केलं होतं. But पण they disobeyed God, त्या दोघांनी देवाची आज्ञा मात्र मोडली आणि देवाचं ऐकलं नाही. and they chose the words of Satan instead of God's truth. आणि देवाचं सत्य ऐकायच्या ऐवजी त्यांनी सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवला. माहित आहे? And this single act of rebellion, आणि बंडखोरपणाची ही एक कृती जी त्यांनी केली, it brought sin in the entire world. त्यातून संपूर्ण जगात पाप आलं, संपूर्ण जगात. And this broke their perfect relationship they had with God. आणि त्यामुळे त्या दोघांचं देवाशी जे परिपूर्ण नातं होतं ते तुटलं. The result was त्याचा परिणाम असा झाला की sin entered the human race, पाप मानव जातीत घुसलं. bringing sorrow, pain, trouble, and death. दुःख, वेदना, त्रास आणि मृत्यू घेऊन हे पाप मानव जातीत घुसलं. Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 12, रोमकरास 5 त्यातलं 12 वचन, sin entered the world through one man, पाप एका माणसाद्वारे या जगात आलं and death came through sin. आणि पापामुळे या जगात प्रत्येक माणसाला मरण आलं. And in this way death came upon all people, अशा पद्धतीनं मरण प्रत्येक माणसाला आलं. because all have sinned. कारण सगळ्यांनी पाप केलं, सगळे पापी आहेत. Humanity became separated from the living God, आणि संपूर्ण मानव जात मग जिवंत देवापासून वेगळी झाली. and the world was plunged into brokenness and darkness. आणि संपूर्ण जग तुटकेपणात आणि अंधारात गेलं. But God's love, किंतु परंतु देवाचं प्रेम, tremendous God's love, देवाचं प्रचंड मोठ्या देवाचं प्रचंड मोठं प्रेम, that great love for us, जे आपल्यासाठी देवाने ठेवलंय मोठं मोठं प्रेम, it did not end with Adam and Eve's ते failure. प्रेम मात्र आदाम आणि हवेच्या अपयशावरती थांबलं नाही. Immediately God sat down to write down a grand plan for each one of us. लगेचच देवाने खाली बसून आपल्या प्रत्येकासाठी काहीतरी योजना करायला सुरुवात केली. God decided to save humanity. आणि देवाने ठरवलं की मी मानव जातीला तरीही तारणार आहे, वाचवणार आहे. Somehow I'm going to save mankind. मी कसंही करून मानव जातीला वाचवणार आहे. And that plan was Jesus Christ. आणि ती देवाने केलेली योजना म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया, Praise God. देवाला धन्यवाद. Christmas नाताळ celebrates the birth of the Lord Jesus Christ. नाताळ काय आहे माहित आहे ना? नाताळ म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म साजरा करतो. जन्म, Who became the savior of the world. जे प्रभू येशू ख्रिस्त अख्ख्या जगाचा तारणारा झाले. तारणारा तो जन्मला आहे. People say, where is God's love? लोक विचारतात देवाचं प्रेम कुठे आहे? देवाचं प्रेम कुठे आहे? His love is only in talk. देवाचं प्रेम फक्त बोलण्यात आहे. God's love is not only in talk. देवाचं प्रेम फक्त बोलण्यात नाहीये. On that first Christmas Eve, त्या पहिल्या नाताळच्या सायंकाळी God's love came down on this earth देवाचं प्रेम या जगामध्ये अवतरलं. in the person of Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये देव या जगात आला. Jesus came to restore what was lost when Adam and Eve sinned against आणि God. आदाम हवेनं जेव्हा देवाच्या विरुद्ध पाप केलं त्यामुळे जे काही निघून गेलेलं होतं ते सगळं पूर्ववत करायला येशू आले. Jesus took the sins of all mankind आणि मग येशूंनी संपूर्ण मानव जातीचं पाप स्वतःवर घेतलं. on the cross. काल्वरीच्या My वधस्तंभावर. Jesus took all our sins, वधस्तंभावर माझ्या येशूंनी आपल्या प्रत्येकाचं पाप नेलं. sins of all humanity. संपूर्ण मानव जातीचा म्हणजे मानव जातीतल्या प्रत्येक व्यक्तीचं पाप येशूंनी नेलंय. He took the punishment we deserved. आणि ज्या शिक्षेच्या लायकीचे आपण होतो ती शिक्षा येशूंनी स्वतःवर घेतली. So that we can be reconciled back to God. अशासाठी की आपला समेट देवाशी परत व्हावा. Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 5 verse 21, 2 करीन 5 अध्याय 21 वचन, God made him who had no sin to be sin for us, ज्याच्यामध्ये पाप नव्हतं त्या येशूंना देवाने आपल्यासाठी पापी केलं. so that we may become the righteousness of की God. आपण प्रत्येक जण देवाचा नीतिमानपणा बनावं. Jesus died. येशू वारले. Jesus was buried in the grave. मग येशूंना कबरेत पुरलं. But Jesus didn't stay in the grave. पण येशू त्या कबरेत राहिले नाही. Many people are born, तसे तर अनेक लोक आहेत जे जन्माला आले. they are
they die, मग ते वारले किंवा वारतात, and they are buried, त्यांना पुरलं, and that is the end of their आणि story. बस प्रत्येक माणसाची तीच अखेर असते. My Jesus' story is different. पण माझ्या येशूंची कहाणीच वेगळी आहे. He was born, येशूंचा जन्म झाला, he took the sins of the world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं, he died on the cross, वधस्तंभावर येशू मरण he पावले, was buried, येशूंना पुरण्यात आलं, but didn't stay in the grave. पण येशू कबरेत राहिले नाही. He rose again. येशू परत जिवंत झाले. He defeated sin. येशूंनी पापाला हरवलं. He defeated death forever. येशूंनी कायमचं मृत्यूला हरवलं. Just imagine कल्पना करा, if there is a person who is alive समजा एखादा व्यक्ती जिवंत and आहे, there is a person who is एक dead, व्यक्ती जिवंत आहे इथे आणि एक व्यक्ती इथं मेलेला आहे. to whom will you run? तुम्ही कोणाकडे धावणार? मेलेल्याकडे का जो जिवंत आहे त्याच्याकडे? Every person, saint and God has died. प्रत्येक व्यक्ती, संत आणि देव मेलेले आहेत. My Jesus alone is alive. फक्त माझे येशू एकमेव जिवंत आहे. Read the Bible, you will come to know. आता तुझ्या बायबल आहे ना बेटा, कधीतरी उघडून वाचायला सुरुवात कर. And so where will you go? मग कुठे जाणार To तू? the one who is alive. जो जिवंत आहे त्याच्याकडे जाणार ना तू? My Jesus is alive today. माझे येशू आजही जिवंत आहेत, That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Bible says बायबल म्हणतं, in Luke 24 verse 6, लूकचा 24वा अध्याय 6वं वचन, the angel told the woman at the grave, देवाच्या दूतानं कबरेपाशी असलेल्या बाईला सांगितलं he is not here. की बाई, तो इथे He नाहीये, is risen. तो उठलाय, तो जिवंत झालाय. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus healed countless people. येशूंनी अगणित लोकांना बरं केलंय. All those who sought him, ज्या सगळ्यांनी येशूंना शोधलं, he healed them. त्या सगळ्यांना येशूंनी बरं केलं. That's how he demonstrated that choosing him brings transformation, healing, blessings and deliverance. अशा पद्धतीनं तर येशूंनी आपल्याला हे प्रदर्शित करून दाखवलं की आपण जर येशूंना निवडलं तर त्याच्या मागे आपल्याला आशीर्वाद, आरोग्य, सुटका सगळं मिळतं. Praise God. फक्त येशूंना निवडा. The miracles of Jesus, येशूंनी केलेले चमत्कार it was not just in physical form, फक्त शारीरिक रीतीनं केले असे नाही, but spiritual also, आध्यात्मिक रीतीनं पण केले. emotional healing also. भावुक आरोग्य पण येशूंनी दिलंय हृदयांना. He showed the people of his deep compassion for them. येशूंनी लोकांना येशूंमध्ये असलेला एक महान कळवळा, दया, माया दाखवली आहे. He showed to the world येशूंनी जगाला दाखवलंय his power to bring wholeness to those who place their trust in की him. जे लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील त्या लोकांना मी संपूर्ण करीन. Many people who approached Jesus, अनेक माणसं जी येशूंकडे आली, they believed in his ability to heal them. त्यांनी येशूंच्या कुवतीवर म्हणजे क्षमतेवर विश्वास ठेवला की येशू आम्हाला बरं करू शकतात. Many even believed that Jesus could raise the dead also. आणि अनेक लोकांनी असाही विश्वास ठेवला की येशू आमच्या मेलेल्यांना सुद्धा परत जिवंत करतील. And their faith was the reason that activated this power. आणि त्या लोकांचा येशूंवरचा हा जो विश्वास होता त्या विश्वासापायी सामर्थ्य कार्यरत झालं. Praise God. Amen. Your faith in Jesus will activate and release mighty blessings in your life. तुझा जो येशूवरचा विश्वास आहे ना बेटा, तो कार्यरत होऊन सामर्थ्य खाली आणेल आणि मग झालं तुझ्या जीवनात चमत्कार होतील. Praise God. पण तो विश्वास पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 5, मार्कचा 5वा अध्याय, there was a woman with bleeding trouble. बर का, एक बाई होती, रक्तस्रावी स्त्री होती. She suffered with this sickness for 12 years. भयंकर त्रास झाला तिला रक्तस्रावाचा. 12 वर्ष अंगावरनं जायचं तिला. She spent all the money on the doctors. सगळे पैसे तिने स्वतःकडचे डॉक्टरांवरती खर्ची केले. Her condition only worsened. अवस्था मात्र तिची अजून बिघडली. बाई काही बरी झाली नाही, ब्लीडिंग थांबलं नाही. Then she heard about Jesus. मग त्या बाईच्या कानांवर येशूंविषयी आलं. She made a choice to meet Jesus. मग त्या बाईने निवड केली, ठरवलं की मी या येशूंना भेटणार आहे. She said, म्हणाली, if I may only touch his clothes, जर फक्त जाऊन मी येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श I केला, know I will be healed. मला माहित आहे मी बरी होईल. Bible says बायबल म्हणतं in Mark 5:28, मार्कचा 5वा अध्याय 28वा वचन, the moment she saw Jesus, ज्या क्षणाला तिने येशूंना पाहिलं, crowds were around Jesus. लोकांची गर्दीच्या गर्दी अशी येशूंच्या अवतीभोवती जमा झालेली. Yet she pushed herself in the crowd तरी सुद्धा त्या बाईनं रेटारेटी केली गर्दीमध्ये and touched the garment of Jesus. आणि जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. Immediately she felt healing आणि inside. जागच्या जागी त्या बाईला कळलं की मला
आरोग्य मिळालंय, माझा रक्तस्राव थांबलाय. Jesus stopped and said, मग येशू थांबले आणि येशू म्हणाले, daughter, मुली, your faith in me has healed you. तुझा जो माझ्यावरचा विश्वास आहे ना त्याने तुला बरं केलंय. Your approach to me has healed you. ज्या रीतीनं तू माझ्याकडे आली त्या रीतीनं तुला बरं केलं. Your choice of me has healed तू you. मला निवडलं ना, त्या निवडीत तू बरी झाली. Your coming to meet me has healed तू you. मला भेटायला आली ना बाई, त्यात तू बरी झाली. Whom did you come to meet tonight? आज इथे दापोडीला तुम्ही कोणाला भेटायला आलाय? Yeah. Then healing will take place. मग तुम्हाला आरोग्य मिळणार. Then blessing will take place. मग आता तुम्हाला आशीर्वाद मिळणार, कारण तुम्ही येशूंना भेटायला इथे आलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said, येशू बोलले, my daughter, go in peace माझ्या मुली शांतीने घरी जा and be freed from your suffering. आणि तुझ्या सगळ्या त्रासातनं मोकळी हो. Praise God. देवाला धन्यवाद. Faith in Jesus येशूंवरचा विश्वास opens the door to the healing power. येशूंवरच्या तिच्या विश्वासाने आरोग्यासाठीचं दार उघडलं. But the choice is yours. पण निवड तुझी आहे. The choice is yours. निवड तुझी आहे. जसे मी आता म्हणाले, तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू निवडू शकत नाही. There was a young fellow एक तरुण मुलगा who होता, was demon possessed for many months. लहान मुलगा, त्याला अनेक महिन्यांपासून सैतान लागलेला त्याच्या अंगात यायचं. Last week you saw it. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं ना, His hands were tied, his legs were tied. हात बांधलेले, पाय बांधलेले असा एक मुलगा त्यांनी इथे वर आणला. He also tied his eyes. त्याच्या डोळ्याला पण त्याने रुमाल बांधलेला होता, आठवतं ना? And he was the person who took some time for the devil to leave him. आणि त्या माणसातून सैतानाला निघून जायला थोडासा वेळ लागला. But when I said in the name of Jesus, devil leave, पण जेव्हा मी म्हणालो येशूंच्या नावात सैताना त्याला सोड, the devil left him. सैतान त्याला सोडून गेला. His bandages were removed. मग? The cord that was tied on his hands जे काही and त्याच्या feet. हाताला त्याच्या पायांना त्याने बांधून ठेवलेलं होतं ते सगळं त्यांनी सोडलं. But then he tied a cloth around his eyes. पण त्याने डोळ्याला मात्र रुमाल तसाच बांधलेला ठेवला. I cannot see the light, he म्हणजे said. मला प्रकाशाकडे बघवत नाहीये. But his life was changed. पण त्याचं जीवन बदललं. He was delivered. त्याला सुटका मिळाली एवढं आम्हाला माहित आहे. Life is a series of choices that you make. जीवन आणि आयुष्य कुठल्या पद्धतीचे काय निर्णय घेऊन तुम्ही काय निवडताय याची एक अनुक्रमणिका आहे. 1 2 3 4 Yes. 5 6 असे निर्णय पलोपली आयुष्यात घ्यावे लागतात. Some are small काही निर्णय छोटे असतात, and seem insignificant. काही निवडी छोट्या असतात, आपल्याला असं वाटतं हे एवढं महत्वाचं नाहीये. Others carry the weight of life. काही निवडींमध्ये मात्र आयुष्याचं वजन दडलेलं असतं आणि त्या निवडी बरोबर झाल्याच पाहिजेत And it can alter consequences. आणि त्यातून परिणाम सुद्धा बदलू शकतात. But among all the decisions पण जे काही निर्णय तुम्ही आयुष्यात घ्या, that you will ever make in your life, जीवनामध्ये तुम्ही जे काही करायचं ठरवाल, the greatest choice you can make is concerning Jesus. त्यामध्ये सगळ्यात मोठी निवड तुमची ही असावी की मी येशूंना निवडतोय की नाही. That's very important. ते अतिशय 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 महत्वाचं आहे. Among all the choices, सगळ्या निवडी ज्या काही तू आयुष्यामध्ये करणार आहे, only one choice will affect your eternity. त्या तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक निवडीत नव्हे तर एकच निवड जी तू करणार त्याचा परिणाम तुझ्या मोक्षावर होणार आहे. That is in the person of Jesus आणि ते Christ. येशूंविषयी तू काय करायचं ठरवलेलं आहेस. The right choice can open the door of blessings for योग्य you. निवड केली, आशीर्वादांचं मोठं सताळ उघडलेलं दार तुझ्या समोर The असतं. right choice can give you eternal life. योग्य निवड येशूंची तू केली तर तुला मोक्ष आणि अनंत काळचं The जीवन right मिळेल. choice will make you to sit next to God in heaven. योग्य निवड येशूंची जर तू केली तर स्वर्गात तुला देवाच्या शेजारी बसायचं आसन मिळेल. Yes. मिळेल. पण ती एक निवड महत्वाची आहे. While the wrong choice पण जर चुकीची निवड त्यात केली can lead to eternal regret. तर अनंत काळचा पस्तावा, अनंत म्हणजे ज्या काळाला अंत नाही त्याला अनंत म्हणतात, अनंत काळाचा पस्तावा करत मग बसावं लागेल. Not only eternal regret, आणि फक्त अनंत पस्तावा नव्हे but even eternal loss, पण अनंत काळचं नुकसान पण होईल, eternal ruin. अनंत काळचा नाश होईल. That's why म्हणून choices always shape your life. निवड जी काही तुम्ही करता त्या निवडीनं तुमच्या आयुष्याला बेटा आकार येतात. Every decision you make, big or small, प्रत्येक निर्णय जो तू घेतो, मोठा असो लहान असो, it defines or adds up to define your path in life. त्या निर्णयावरती ठरतं तुझ्या आयुष्याची दिशा आणि मार्ग काय होणार आहे. And choosing God आणि देवाला जर त्यात तू निवडलं aligns your life with His plan and with His purpose. तर मग किती सोन्याहून पिवळं, मग त्यातून तर तुमची जी काही आयुष्याची गाडी असते
ती बरोबर देवाच्या शब्दांना जुळते It unlocks peace. आणि शांती त्यातून तुम्हाला मिळायला लागते. It unlocks blessings. त्यातून आशीर्वाद तुमच्यावर मोकळे व्हायला It लागतात. unlocks joy. त्यातून आनंद तुमच्यावर मोकळा लागतो. ही किल्ली आहे, येशूंची निवड करणं किल्ली आहे या गोष्टी मिळवायची. It unlocks abundant life. त्यातून अनंत काळचं जीवन आपल्यावर येतं. Bible says बायबल in म्हणतं Deuteronomy 30 verse 19, अनुवादाचा 30वा अध्याय 19वे वचन, this day I call the heavens and the earth as witnesses. आजच्या दिवशी मी स्वर्गाला आणि पृथ्वीला साक्ष बनवत आहे. Witnesses against you that I have set before you life and death. तुझ्या विरुद्ध मी स्वर्गाला आणि पृथ्वीला साक्षी ठेवत आहे की तुझ्या समोर आज मी जीवन आणि मरण ठेवलंय. Blessings and curses. आशीर्वाद आणि शाप तुझ्या समोर मी ठेवलेत. God is saying, देव सांगत आहे, देव बोलत आहे, तुझ्या समोर आज मी जीवन आणि मरण ठेवलंय. तुझ्या समोर आज मी आशीर्वाद आणि शाप ठेवलेत. your witnesses are not mere men. आणि इथं साक्षीला केवळ माणसं नाहीत, स्वर्ग आणि पृथ्वी आहे. It is heaven and earth. देव म्हणतो साक्षीला मी स्वर्गाला आणि पृथ्वीला ठेवलंय आणि तुझ्या समोर मी काय मांडलंय, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप. ठरव काय हवं. And God says, देव म्हणतो but I desire माझी इच्छा आहे मात्र that you choose life, की तू जीवन निवड, so that you and your children may की live. तू आणि तुझी मुलं बाळा जगावीत. Yes, Deuteronomy 30:19 says, God says, but I desire that you choose life, that you and your children may have eternal life. अनुवाद 30वा अध्याय 19व्या वचनामध्ये देवाने तेच लिहिलेलं आहे की मी तुझ्या समोर हे ठेवतोय, पण माझी तर इच्छा आहे की तू जीवनच निवडावंस, अशासाठी की तू आणि तुझी मुलं बाळ आशीर्वादित व्हावी. Your efforts alone will always fall short. बघा, आयुष्यामध्ये जे काय परिश्रम तुम्ही करताय आणि जो कपाळाला घाम फोडताय तो कधी पुरेसा नसतो बर का बेटा. You have tried and tried. तुम्ही प्रयत्न करता करता 8 तासाची 16 तास नोकरी करता, 16 तासाची 24 तास नोकरी करता, You have पण struggled. फक्त तो घाम पुरेसा नाही. तुम्ही डोकं फोडता, संघर्ष करता, You have पण ते कुठे? exhausted yourself, संपला ना राजा, तू खलास झाला. तुझ्या तोंडाकडे बघून कळतंय तू किती दमलाय. chasing after solutions, उपायांमागे तू धावतोय. seeking help from every place imaginable, जागोजागी तू जाऊन मदत मागतोय, only to return home empty. फक्त घरी येताना मात्र रिकामा घरी परत येतोय. काय फायदा आहे? What kind of struggle is that अरे that the कुठ- devil is making you to कुठल्या struggle? पद्धतीची डोकेफोड आणि संघर्ष सैतान तुला करायला लावतोय? तुझ्या लक्षात येतंय का राजा? Bible says बायबल म्हणतं in Psalm 127 verse 1, स्तोत्र 127:1, unless the Oh, Lord hallelujah. builds the house, जोवर परमेश्वर घर बांधित the नाही, builder labors in vain. तोवर बांधणारे व्यर्थ श्रम करतात. घर बांधायलाही देवच लागतो. फक्त कपाळाचा घाम आणि 8 तासाची नोकरी पुरेशी नाही, तुला देवाला इन करावा लागेल. On your own, there is only so much you can do. स्वतःवर तुला एवढंच करता येणार आहे, त्याच्या पुढे नाही. But with God, पण जर देव तू आतमध्ये घेतला ना, you can do the impossible. हो, तर तू आणि देव मिळून अशक्य गोष्टी शक्य कराल. Because with God, the impossible becomes possible. कारण देवासोबत सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतात. Praise God. मग फायदा आपलाच आहे ना. God has the power to transform lives. देवाकडे सामर्थ्य आहे. लोकांची जीवन बदलायचं सामर्थ्य. लक्षात घ्या मी काय बोलतोय. God has the power to change your situations. देवाकडे तुमची परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे. Choosing God means allowing Him to take you from glory to glory. देवाला निवडणं म्हणजे देवाला परवानगी देताय तुम्ही की ये आणि ने मला, गौरवातून गौरवाकडे ने मला. Choosing God means allowing God to lift you up. देवाला निवडणं म्हणजे तुम्ही देवाला म्हणताय की ये आणि उचल मला. Choosing God means you allowing God to pick you up from देवाला- that pit and set you up on high place. देवाला निवडणं म्हणजे तुम्ही देवाला म्हणताय मला दलदलीतनं काढ आणि मला उच्च पदांवर आण. Choosing God means allowing God to take you from strength to strength. देवाला तू निवडणं म्हणजे तू देवाला म्हणतोय मला शक्तीतून शक्तीकडे ने, शक्तीतून शक्तीकडे ने. बाय डे माझी शक्ती वाढव. What you could never achieve on your own, God can accomplish through His own power. जे तुझ्या स्वतःच्या शक्तीवर तुला कधी कमवता आणि मिळवता येणार नाही, ते देवाच्या सामर्थ्यात तुला असं क्षणार्धात करायला जमेल. Bible देव लागतो says, बेटा, देव लागतो. तुम्ही हट्ट करू नका. Bible says in Matthew 19 verse 26, मत्तय 19वा अध्याय 26वा वचन बायबल म्हणतं, with man things are impossible, मनुष्यांना गोष्टी अशक्य असतात, but with God all things are possible. पण देवाला सोबतीला घेतलं तर सगळ्या गोष्टी शक्य असतात. God's thinking about you is greater than your own thinking for your own self. तू स्वतःसाठी जे काही विचार करतो ना, त्याच्याहूनही देवाचे तुझ्यासाठीचे विचार फार मोठे आहेत.
God's plan for you is greater than the plans that you have made on your own. ज्या काही योजना तू स्वतःच्या जीवनासाठी केल्या आहेत ना, त्याच्यापेक्षाही देवाने तुझ्यासाठी केलेल्या योजना खूप मोठ्या आहेत. Yes. तू एवढूसं म्हणतोय, देव म्हणतो मला तुला एवढं द्यायचंय. तू एवढ्यात बसलाय, देव म्हणतो वर ये. One small child went to the shop. एक लहान लेकरू एका दुकानात गेलं. The shopkeeper was very impressed with that small girl. त्या दुकानदाराला ती छोटीशी मुलगी फार आवडली. And he told her, आणि मग तो दुकानदार त्या मुलीला म्हणाला, here is the jar. हे घे बाटली उघडतो. And he opened the jar. बाटली उघडली त्यांनी. And there were many sweets in it. आणि खूप साऱ्या गोळ्या चॉकलेट त्याच्यात होती. And he said, pick up. आणि दुकानदार तिला म्हणाला, घे. As much as you want, take it. जेवढं हवं तेवढं घे काढून. So she said, no. ती म्हणले नाही. Mother was shocked. आईला धक्काच बसला. पोरगी My काय? my child loves sweets. माझ्या पोरीला चॉकलेट एवढी आवडतात आणि नाही म्हणती. Why is she saying no? का नाही म्हणती? No, she said, I don't ती want. म्हणते नाही मला नको. Finally, the shopkeeper said, okay, I will give to शेवटी you. दुकानदार म्हटला ठीक आहे मी तुला काढून So देतो. he removed one full handful and gave it to her. दुकानदाराने स्वतःचा हात आतमध्ये घातला बरणीत आणि असं काढून मूठ भरून तिला दिलं. And she had to fill it with both her hands. आणि तिला दोन्ही हातांनी ते धरावं लागलं. तिचे हात एवढे एवढे छोटे. And then when they were going, आणि मग तेव्हा ते घरी जायला निघाले ना, mother said, तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं, why did you take when the shopkeeper was asking you बेटा to take? दुकानदार तुला म्हणत होता ना, अंकल म्हणत होते ना बाटलीत हात घालून काढून घे. And का after नाही he gave you, you took it. का नाही घेतलं तू स्वतः काढून आणि त्यांनी दिल्यानंतर घेतलं? She said, ती म्हणाली, Mama, मम्मा my hand is so small. माझा हात बघ केवढूसा His आहे. hands are very big. अंकलचा हात किती मोठा आहे म्हणून मी नाही हात घातला. त्यांना घालू दिला. Praise God. पोरीला कळतं आपल्याला काय झालं. My माहित God's hand is very big. नाही. अरे माझ्या देवाचा हात फार मोठा आहे. My God's hand of giving is very big. माझ्या देवाचा देणारा हात फार मोठा आहे. तुम्ही नका उगीच आपल्या हात मध्ये घालू. बनाया काम तू बिगाड़ रहा है. तू हात निकाल तेरे. Praise God. प्रभु को हात डालने दे. He can bless you अरे abundantly. देव तुला असा आशीर्वाद देईल, विपुल आशीर्वाद देईल. आमेन. आता तुम्ही कधी विसरणार नाही ना हे या लहान मुलीची गोष्ट ऐकून. Thank you, Jesus. It's a wonderful time ही वेळ इतकी सुंदर आहे. to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं एक तर नेहमी चांगलं असतं. It's a wonderful time to invite Jesus in any place. आणि कुठल्याही जागी येशूंना आमंत्रित करायची ही वेळ सगळ्यात चांगली. Because that place becomes electrifying. कारण ती जागाच मग एवढी सामर्थ्याने भरून जाते. When the presence of Jesus comes, येशूंचा सहवास खाली आला ना, your faces will be radiant की with चेहरे joy. असे उजळून निघतात आनंदाने. Hope comes. आशा येते. Hopeless become hope. निराश लोकांना आशा मिळते. A dying man has life. मरणाऱ्या माणसाला जीवन मिळतं. That is what the presence of Jesus does. येशूंचा सहवास हे कार्य करतो बेटा. That Jesus is present here. ते येशू इथे हजर आहेत. He will touch you. येशू तुला स्पर्श करतील. He will transform your life. येशू तुझं जीवन बदलतील. When we all cry out to Jesus, जेव्हा सगळेजण मिळून आपण देवाचा धावा करू ना, frankly speaking, He will come. अगदी प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो येशू खाली येतील. And when He comes, आणि येशू इथे आले you will see healing and blessing taking की place. तुम्हाला लोक बरे होताना आशीर्वादित होताना दिसतील. How do we know, Pastor, that Jesus came? आम्हाला कसं कळायचं पास्टर की येशू आले? When the demonics will fall down. सैतानग्रस्त माणसं खाली पडायला लागली ना, When people are getting healed. लोकांना आरोग्य मिळायला लागलं ना, When people will be brought on the आणि stage. लोकांना इथं वर आणायला सुरुवात झाली ना, You know Jesus has की come. समजून घ्यायचं येशू आलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready to cry to God? तयार आहात मग देवाचा रडून धावा करायला? Then raise one hand towards heaven. चला मग एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If your spouse is sick, your child is sick, place your hand upon them. नवरा बायको मुलं बाळ कोणी आजारी असतील आणि इथे असतील तर त्यांच्यावर हात ठेवा. If somebody is sick in the hospital, कोणी तुमचं दवाखान्यात आजारी असेल just put on your phone, cell phone, and let them hear the word of God. तर त्यांना सेलफोन लावा, फोन लावा आणि त्यांना ही प्रार्थना ऐकवा. See what happens then. बघा मग काय होतं. Are you ready? तयार आहात सगळे? Something is going to happen. सगळ्यांनी एकजुटीनं बरं का, कारण की काहीतरी होणार आहे.
Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात Then का? raise one hand towards चला heaven. एक हात सगळ्यांचा व्यवस्थित वर Place on your afflicted body the other hand. आणि दुसरा हात जिथे आजार आहे तिथे ठेवा. And let us all cry to डोळे God. घट्ट बंद आणि रडून करूया देवाचा धावा. Say, म्हणा, my God, माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. मला प्लीज क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून And कर. make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू, I need you right मला now. आताच्या आता तुझी गरज My आहे. life is in a mess. माझं जीवन बर्बाद I झालंय. have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working. गोष्टी घडत नाहीत. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Bless me. मला आशीर्वाद दे. I need you right मला now. आता तुझी गरज आहे. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I want to receive you in my heart. मला स्वीकारायचंय तुला माझ्या हृदयात. Come, Lord. ये प्रभू. Come, Lord. ये प्रभू. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या Leave the नावात. people in the name of सोड या Jesus. लोकांना येशूच्या Leave the नावात. people in the name of सोड या Jesus. लोकांना येशूच्या See, it's नावात. happening. बघा होत Jesus is touching you. येशू तुला स्पर्श Jesus करतात. is touching you. येशू तुला स्पर्श All करतात. kind of sickness. सर्व पद्धतीचे I आजार curse you in the name of मी Jesus. शापित करतो येशूच्या नावात. Leave the bodies in Jesus' name. लोकांचं शरीर येशूच्या नावात सोड. Leave the bodies in Jesus' सोड name. त्यांना येशूच्या नावात. Every headache, डोकेदुखी I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या Leave the नावात. people सोड लोकांना in Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या Every नावात. body pain, अंगवेदना I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave their bodies in the सोड name of त्यांचं Jesus. शरीर येशूच्या Leave नावात. their bodies in Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात It's सोड. happening now. घडत आहे It's आता. happening घडत now. आहे आता. Jesus is touching your bodies. येशू तुझ्या शरीराला स्पर्श He's करतात. touching your bodies. येशू तुझ्या शरीराला स्पर्श करतात. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. निघून जाऊ दे येशूच्या Let नावात. that swelling vanish in Jesus' ती name. सूज येशूच्या नावात जाऊ दे. See, it's happening. बघा घडत आहे. That swelling is going. ती सूज जात आहे. That sickness is going. तो आजार जात आहे. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झाला I आहे. command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात. Go सोड in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Tumor. ट्यूमर People suffering with त्या tumor. लोकांना ट्यूमर झालंय. Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात ते जाऊ दे. Let that tumor vanish in Jesus' ते name. ट्यूमर येशूच्या नावात जाऊ Let दे. that tumor vanish in Jesus' name. ट्यूमर येशूच्या नावात जाऊ दे. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी People who have lumps in the body. त्या लोकांच्या अंगावर गाठी Let आल्या. that lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात जाऊ दे. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात जा. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात जा. Heart problem. हृदयाचे आजार People who have heart त्या problem. लोकांना हृदयाचे आजार Jesus is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतात. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा आणि करा. Call, call, call. येशूंचा धावा करा करा आणि करा. The choice is yours. निवड तुझी आहे. If you call, He will touch you. जर तू धावा केला तर तो तुला स्पर्श If करेल. you call Him, He will heal you. जर तू धावा केला तर तो तुला बरं करेल. If you call His holy name, He will deliver you. त्याच्या पवित्र नावाला हाक मारली तर तो तुला सुटका देईल. Stomach problem, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Issue of blood, रक्तस्त्राव bleeding trouble. रक्तस्त्राव I pray, Lord, मी प्रार्थना करतो you प्रभू touch them now त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे people suffering with stone in the kidney. त्या लोकांच्या किडनी मध्ये खडे आहे. Let that stones be crushed in the name of त्या Jesus. सगळ्या खड्यांचा येशूंच्या नावात चुराव Let it दे. be crushed in the name of त्या सर्व Jesus. खड्यांचा येशूंच्या नावात चुराव Liver दे. problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Liver problem, be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ देत. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Deaf ears open in बहिरे Jesus' कान name. येशूंच्या नावात उघडू देत. Dumb speak in the name of Jesus. मुक्यांनी येशूंच्या नावात बोला. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा येशूंच्या Let the नावात. Lord touch you प्रभू now. तुला आता स्पर्श करो. People who are in the जे hospital, लोक हॉस्पिटल मध्ये आहेत Lord, their family members are in the hospital. प्रभू त्यांच्या कुटुंबातले लोक कोणी हॉस्पिटल Look मध्ये at their pain त्यांच्या वेदना बघ and heal those people आणि दवाखान्यातल्या आजारी लोकांना बरं in कर Jesus' name. येशूंच्या नावात. Those who are watching me online, जे लोक मला ऑनलाईन बघतात Lord, I pray प्रभू मी प्रार्थना करतो according to their needs, त्यांच्या गरजेनुरूप you deliver, Lord. तू त्यांना सुटका दे.
Bless them and heal them now in त्यांना Jesus' आशीर्वाद आणि name. आरोग्य दे आता येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Withered hand be healed वळलेला हात बरा होऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Thyroid problem थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Piles problem मूळ व्याधाचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Cancer, कॅन्सर Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Those who are afflicted with त्या cancer, लोकांना कॅन्सर झाला आहे you heal them in त्या Jesus' लोकांना तू name. आता येशूच्या नावात आरोग्य दे. Tuberculosis क्षयरोग be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवंय bless them, Lord. त्यांना संतानाचा Give आशीर्वाद them दे. a blessing of a त्यांना child संतानाचा in आशीर्वाद दे Jesus' name. येशूच्या नावात. Now you devil आता सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो I command you in Jesus' तुला मी name, आज्ञा करतो येशूच्या नावात. leave. सोड Devil go, सैतानाचा devil go, सैतानाचा devil go सैतानाचा in the name of Jesus. येशूच्या नावाचा. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या See, the नावात. devil is going away. सैतान चालला The बघा devil is going away. सैतान चालला बघा. All divination power, सर्व तंत्रमंत्र all विद्या, witchcraft power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. चेटू करणी येशूच्या नावात जाऊ दे. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात सोड Go. सोड. Come on, you also say, Satan, leave me तुम्ही पण म्हणा सैताना मला in सोड Jesus' name. येशूच्या नावात. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूच्या नावात सोड. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूच्या नावात सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' म्हणा name. करणी जादूटोणा येशूच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' name. सगळे शाप येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Fear, leave me in Jesus' name. भीती येशूच्या नावात मला सोडून जाऊ Say, दे. demonic activity, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या येशूच्या नावात मला सोडून जाऊ Be दे. gone. जा सैताना Be gone. सैताना जा In the name of Jesus. येशूच्या नावात In जा. the name of Jesus. येशूच्या नावात जा. The devil is going. सैतान चालला. He's leaving your तो bodies. तुझं शरीर सोडून He's चालला. leaving your तो soul. तुझा जीव सोडून He's चालला. leaving your तो family. तुझ्या परिवाराला He is सोडून leaving चालला. your home. तो तुझ्या घराला सोडून He's leaving चालला. your तो business. तुझ्या व्यवसायाला सोडून In चालला. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever they need, give it to them. आता हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. बढती हवी बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी आहेत घर दे. Those who need financial blessings, bless them आर्थिक financially. आशीर्वाद ज्यांना हवा आहे त्यांना तो दे. Those who want to buy a land, ज्यांना जमिनी घ्यायच्या आहेत bless them, Lord. त्यांना तो आशीर्वाद दे. Let them be able to buy the आणि land. लोकांना जमिनी विकत घेता येऊ दे. Those who want to sell the land, ज्यांना जमिनी विकायच्या आहेत give them good people who will buy the त्यांना land. चांगले लोक दे जमीन विकत घ्यायला. Prosper all of them, O आलेल्या Master. प्रत्येकाला समृद्ध कर माझ्या Let your स्वामी peace राजा. come in their homes. तुझी शांती त्यांच्या घरात येवो. Every broken families be reunited in Jesus' name. प्रत्येक तुटलेला परिवार येशूंच्या नावात एकत्र होऊ दे. All kinds of vices go in Jesus' सर्व name. पद्धतीचं व्यसन येशूंच्या नावात जाऊ दे. Alcohol, दारूचं व्यसन, tobacco chewing, तंबाखू खायचं व्यसन, cigarettes, पिढ्या फुकायचं व्यसन drugs, आणि ड्रग्ज घ्यायचं all व्यसन. kinds of addiction. सगळ्या पद्धतीची Let वाईट it व्यसनं go in Jesus' name. येशूंच्या नावात या लोकांना सोडून जाऊ दे. Amen and amen and आमेन आमेन. धन्यवाद Praise God. धन्यवाद दे बापा. Give a mighty clap to Jesus. एक जोरात आता येशूंसाठी टाळी Mighty वाजवा. clap to Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Because Jesus came. कारण येशू आलेले आहेत. He was faithful. येशू विश्वासू आहेत ना. येशू आलेले आहेत. Amen. Amen. We will hear a few testimonies now. काही साक्षी लोकांच्या जीवनात घडलेले आता आपण ऐकूयात. हालेलुया. पास्टर, खूप सुंदर कुटुंब आज आपल्यामध्ये आलेलं आहे पास्टर. आणि हे ब्रदर आहेत पास्टर. गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्यांना Now, दारूचं please व्यसन, hear the testimonies. 10 ते 15 वर्षापासून पास्टर त्यांना दारूचं व्यसन होतं पास्टर. येस. आणि काही काम करायचे नाहीत ते. ही त्यांची बायको आहे, ही 2 लेकरं आहेत त्यांची पास्टर. घरात काही काम करायचे नाही. त्यांच्या आईच्या जीवावरती घर चालायचं पास्टर. आणि ते सांगतात की सकाळी उठले, पहाटे उठले की त्यांचा एकच दिनक्रम असायचा की दारू पिणं. अन्न कमी खायचे, पाणी कमी प्यायचे, पण दारू भरपूर प्यायचे, ज्याच्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि खूप क्रिटिकल पण होते पास्टर. पण हे त्यांच्या वाईफ आहे, मागच्या डिसेंबरमध्ये याच तारखेला पास्टर ते आपल्या चर्चमध्ये आल्या होत्या आणि त्यांना आपलं चर्च खूप आवडलं. त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं की आपलं कुटुंब एवढं सुंदर आहे, तर तुम्ही दारू सोडून टाका आणि मी तुम्हाला एका जागेमध्ये घेऊन जाते, तिथं तुमचं व्यसन पूर्णपणे निघून जाईल. पण त्यांनी काय ऐकलं नाही, काही नाही. पण ते म्हणतात की डिसेंबर महिना जसा चालू झाला मागच्या वर्षी त्यांना ओढ लागली आणि ते त्यांच्या बायकोवर आपल्या चर्चमध्ये आले. त्यांनी वचन ऐकलं, त्यांना ते इतकं आवडलं आणि तो डिसेंबर आहे आणि आजचा डिसेंबर आहे. दारूला हात लावलेला नाही पास्टर. 10 ते 15 वर्षाचं व्यसन पूर्णपणे निघून गेलेलं आहे. कसं काय चमत्कार झालाय? देवावरती विश्वास ठेवला. देवावर विश्वास ठेवला. तुम्ही प्रार्थना करत होते? इथंच
आम्ही प्रार्थना पहिलं म्हणजे शेवटचं वर्ष आणि शनिवार होता त्यावेळेस. हा हा. तेव्हा आम्ही पहिल्यांदा चर्चला आलो. तेव्हापासून ते आतापर्यंत येशू बाप्पाने आम्हाला खूप आशीष आशीर्वाद दिले. आमेन आमेन. आता कामाला जाता तुम्ही? काम प्रयत्न चालू आहे माझा. प्रयत्न चालू आहे, मिळणार तुम्हाला काम, काय काळजी करू नका. येस हा? आमेन आमेन. Give him a job, oh Father. Yes, Lord. A good job that he Yes. will stand on his feet हालेलुया. and take care of his children. आमेन. Thank you, Father. Thank you, धन्यवाद. Master. धन्यवाद. Bless them. God bless. God bless you. God bless you. Yes. See this lady, how the demon is troubling her. All Satan. evil powers, leave in Jesus' name. बिशप जी इनका गवाही ऐसा है कि इनको ओवरी का कैंसर हो गया था 2022 में और आपने प्रार्थना किया और शनिवार को आते रहे इनका कैंसर चला गया पूरी तरीके से और उस टाइम पे उनको लिवर में भी गांठ थी. तो अच्छा। डॉक्टर बोले कि अभी रहने दो, वो फिर वो चली जाएगी अपने आप, लेकिन वो गई नहीं, वो गांठ जो है बढ़ती गई, उसका भी कैंसर हो गया. फिर इन्होंने हार नहीं मानी. शनिवार को हमारे चर्च में आते गए और इनका कैंसर, दोनों के दोनों कैंसर चले गए. वो पूरी गवाही देने के लिए यहाँ पे खास आए हुए हैं अभी. हालेलुया. हे कोण? नळी वगैरे लावली होती पूर्ण, तर ती नळी वगैरे पण निघण्याचे चान्सेस नव्हते. त्याच्यातनं लिक्विड देणार होते. हो. डॉक्टरांनी पण महिनाभराचा ICU सांगितलं होतं यांना, पण देवाची कृपा एवढी महान की एका दिवसातच ती नळी काढण्यात आली. हालेलुया. ICU मधनं रिकवर झाली, लगेच बाहेर आली. डॉक्टर बोलले तुम्ही रिकव्हरी एवढी छान आहे तुमची की तुम्ही लगेच एका दिवसात बाहेर आले. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे देवाने कार्य केलं. आमेन आमेन. आमेन. Can you imagine this? बघा हे फोनवरचं जरा झूम करून दाखवता आलं तर दाखवा. 4 महिने दिखाई झालेत पास्टर आता हे और एक बार. ऑपरेशन. इथून ते इथपर्यंत गाठ आहे. 4 महिने झालेत आता हे ऑपरेशन होऊन. 4 महिने झालं. 6 दिवसात मी उभी राहिली होती. 6 दिवसात. See this. देव खरंच खूप महान आहे. हा. काय म्हणायचं तुम्हाला? सगळ्यांनी कॅन्सर जरी झालेला असेल तरी घाबरू नका. फक्त देवाकडे डोळे लावा आणि देव खरंच खूप महान आहे. फक्त स्पर्श त्याने मला मात्र केला आणि त्याच वेळी महारोग गेला. हालेलुया. मी सतत येशूंची गाणी म्हणत असते आणि देवाने मला खरोखरच त्यातून बाहेर काढलेले सनातन जीवन मला दिलेलं आहे. आमेन. God. सनातन जीवन Yes. अनंत काळ. आज माझ्या बरोबरची जी होती ती गेले, पण देवाने मला नवं जीवन दिले. आमेन आमेन. माझी सासू आणि मी आता येताना पण बोलली होती मी आज पिऊ. All evil powers, I command you in the name of Jesus, leave and never come into her ever in Jesus' name. प्रेज लॉर्ड. आपल्यामध्ये ब्रदर अमय आहे पास्टर आणि ते चिखली या विभागावरून येतात. त्यांची फार अद्भुत साक्ष आहे. ते म्हणतात 2023मध्ये असं झालं, त्यांचं जे लोअर डिस्क आहे ते थोडं सरकलं, त्यामुळे त्यांचे जे पाय आहे ते पूर्णपणे सुन्न झाले. त्यांना बिलकुल हालचाल करता येत नव्हतं, त्यांना चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं. ते म्हणतात डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की तुला ऑपरेशन करावं लागेल, परंतु ते म्हणतात आमची इच्छा नव्हती माझी आणि माझ्या परिवाराची की मला ऑपरेशन करायचं आहे. ते म्हणतात मी पूर्णपणे प्रभू येशूवर विश्वास टाकला आणि दुसऱ्या फिजिओथेरपिस्ट करून ते पूर्णपणे ट्रीटमेंट घेत होते. ते म्हणतात की जे डॉक्टरला अशक्य होतं, जे मला अशक्य होतं, त्यावेळेला मी पूर्णपणे हार मानून दिली होती माझ्या जीवनावर. काय होणार कसं होणार मला माहीत नव्हतं, परंतु मी फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच दिवसापासून प्रभूने त्यांना आरोग्य द्यायला सुरू केलेलं आहे. ते आता व्यवस्थितपणे चालू शकतात. ते सर्व प्रॉब्लेम निघून गेलेला आहे, नाहीसा झाला आहे. तर सर्व गौरव प्रभू येशूला आता देतात. बरं वाटतंय? आमेन. बरं वाटतं. मी देवासमोर रडलेलो की एक तर तुम्हाला तार किंवा मला मार, कारण मला हा त्रास नाही सहत. हो. झोपताना उठताना मला म्हणजे फील व्हायचं पूर्णपणे ते नर्व पेन. मग देवासमोर मी जेव्हा रडलो तेव्हा देवानी मला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मला परत उठवलं, मला सगळा त्रास काढून टाकला. आमेन. See that. आमेन. आणि आज मी इथे नाही का म्हणजे ते देवाची स्तुती सांगायला आलो. हालेलुया. आमेन. Thank you, आमेन. Father, for healing him. येस लॉर्ड. Let that devil never attack Yes. him ever in Jesus' Amen. name. See the small girl. बघा ही किती लहान मुलगी आहे. बघताय सगळेजण कितनी छोटी लड़की है. देखो जीसस. You devil, I command you in the name of Jesus, leave and never come into her ever again in Jesus' name.
हालेलुया. पास्टर अजून एक व्यसन मुक्तीची साक्ष घेऊन आलेत ब्रदर. ह्यांना पण पास्टर 10 ते 12 वर्षापासून दारू तंबाखूचं व्यसन होतं पास्टर. 10-12 वर्ष. 10-12 वर्षापासून. आणि ते सांगतात की कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायचे, घरात काहीतरी प्रॉब्लेम व्हायचे आणि ते परत दारू प्यायला सुरू करायचे. ते म्हणे किती केलं तरी ते सुटतच नव्हतं. पण ते म्हणतात मी चर्चमध्ये आलो, चर्चमध्ये प्रभूकडे प्रार्थना केली की मला या त्रासातून निघायचे, मला हे व्यसन नकोय, कारण हे मलाच खात चाललेलं आहे. आणि ते म्हणतात मी प्रभूकडे ही पण प्रार्थना केली की मला पैसे हवे आहेत, मला एक तर पहिलं सर्वप्रथम माझ्याकडे पैसे आले तर मी पहिलं बायबल घेणार आणि त्याच्यानंतर एक रिक्षा घेणार. आणि प्रभू इतका पैसे नाही ते तर डिपॉझिट नाही का, रिक्षावाले डिपॉझिट मागत होते. मी देवाला म्हटलं माझ्याकडे फ्री मला मध्ये चर्चला येण्यासाठी आणि 2 पैसे मला भेटण्यासाठी मला रिक्षा दे. फ्रीमध्ये मला दुसऱ्याच दिवशी रिक्षा भेटली. हालेलुया. आणि म्हणजे बायबल घेण्यासाठी पैसे नव्हते तर मी एका चर्चमध्ये गेलो आणि मी तिथं थांबलो. तर म्हणे बायबल नाही का आणलं, म्हणलं नाही आहे, पैसे आहेत पण मला बायबल घ्यायचं. तर त्यांनी चर्चमधनंच मला बायबल दिलं. हालेलुया. आमेन. रिक्षा बायबल दोन्ही. Thank you, Father. You evil powers. See, these are all evil powers. हे सगळे सैतानी आत्मे आहेत हा. And only Jesus can deliver आणि such. फक्त येशूच यातनं काढू You devil, leave and never come into our ever again in Jesus' name. It's all only Jesus फक्त येशू, because he is alive. कारण येशू जिवंत आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड बिशप. ही सिस्टर आहेत उर्मिला जाधव यांचं नाव आहे. दापोडी या ठिकाणून तो देतात. ते सांगतात की ज्यावेळेस ते प्रेग्नंट होत्या 5व्या महिन्यामध्ये डॉक्टरने सांगितलं की हे जे बाळ आहे त्याच्या हृदयाला होल झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ते बाळ जगणार नाहीये, गॅरंटी नाहीये, तर तुम्ही कृपया करून जे आहे त्याचं ऑबॉर्शन करा, पोट जे आहे ते खाली करा. ते म्हणतात त्यांचे पती म्हणाले की नाही आम्ही करणार नाही, आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो. ते म्हणतात की ते सतत प्रार्थना करत राहिले, ते प्रभूकडे मागत राहिले की प्रभू तू या बाळाला दिलेलं आहे, तू आशीर्वादित कर. आणि ते सांगतात परमेश्वरने चमत्कार केला, बाळाची डिलिव्हरी नॉर्मल झाली, त्याच्या हृदयामध्ये त्यानंतर काही होल वगैरे निघाला नाही, बाळाला कसलाही प्रॉब्लेम झाला नाही. डॉक्टरना देखील कळालं नाही की काय झालेलं आहे, पण ते म्हणतात की हे सर्व कार्य फक्त प्रभू येशूने केलेलं आहे. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. हालेलुया. Child of Father, let your hand be upon Yes, them. Lord. Bless them. Thank you, God, in Jesus' name. God bless you. अरे बापरे, थँक्यू. गॉड ब्लेस यू. तुमच्याकडनं काय घ्यायचंय? हा? पास्टर फार अद्भुत साक्ष आहे. सिस्टर पहिल्यांदाच आपल्या चर्चमध्ये आलेले आहेत आणि ते म्हणतात 1 महिन्याभरापासून त्यांना फार सैतानी प्रभाव जाणवत होता आणि त्यांना ते स्वतःला मारून घ्यायचे, ते खूप निराशेमध्ये होते. ते म्हणतात आता जसं तुम्ही प्रार्थना केली तर प्रभूंनी त्यांना पूर्णपणे मोकळीकता दिलेली आहे आणि त्यांना बरं वाटतंय. आता बरं वाटतं तुम्हाला? Jesus, thank you, Father. हालेलुया. पास्टर यू जस्ट प्रेड फॉर हर पास्टर. पास्टर शी इज 13 years old, 13 13 वर्षाची years आहे old. आणि तिला प्रेयर किया. येस आता तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली. 13 वर्षाची पास्टर, 7 वर्षापासून तिला तो त्रास आहे. 7 वर्षापासून त्रास होता तिला आणि आज ती म्हणते की मला एकदम बरं वाटतंय. कुठे आहे तुझं आई वडील? कोण आलाय बेटा बरोबर? कम या. नाही तुम्ही नाही. तुम्ही नाही. कोण आहे आई? इथे कोणी आई आहे तिची? नाही. कोणी आलंय बेटा? नाही. ठीक आहे. ठीक. पण आता बरं वाटतं तुला? तुला कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं. कधीपासून हे त्रास होतं? 7 वर्ष. काय होत होतं तुला? रक्तपीठ घेत होतो. रक्तपीठ होतं. रक्तपीत होती. रक्तपीत होती. कुठनं? पोटातून. बोटातून. See all these demonic things. These are all demonic things. You will not understand. या सैतानी शक्ती आहेत, तुम्हाला नाही कळणार. ती बोलवतीये. कोण आलंय? ते वडील आहेत का तुझे बेटा? तुला असं वाटत होतं की तू रक्तपिती म्हणून? शाळेला जाती तू? हे कोण आई? काय झालं होतं तिला? 7 वर्षापासून सैतानाने जकडलेले. हा. ती सोडतच नाहीये. हा. तर असं अधूनमधून काय तर रक्तपित असं पोटात असं तोंडात धरून ती. अच्छा. आणि असं जेवायला लागली की पूर्ण जेवण पण खाऊन जातं सगळं तिचं. तिला खाऊच देत नाही. असं करतं ते. मग काय औषध वगैरे केलं? काही नाही, तसं माहीत झालं तिथंच. आता 4थी वेळ झालं इथंच आलेलो आहे आम्ही. पण आता तिला बरं वाटतंय? आता जरा बरं वाटतं तिला इथं आल्यापासून. कधीपासून येत आहे ते? महिना झाला? हा महिना झाला आहे. येशूने तुला बरं केलं. काय काळजी करू नको. येशूचं नाव घे बेटा सारखं. And let peace be always upon her. Let your covering be upon her, Master, in Jesus' name. Amen. Okay, beta? Hallelujah. Don't worry. God bless you. काय काळजी करू नको. Amen. See this another girl. ही बघा लहान मुलगी अजून एक. How she came alone?
कोण आहे तिच्या बरोबर? कोणी आलंय का? कोई है उसके साथ? All evil powers, I command you in Jesus' name. Leave! Leave her body, soul and spirit in the name of Jesus. आपकी Touch her बेटी life, है? Lord. Heal her, Lord. Heal her, Lord. Deliver, oh Master, in Jesus' name. हर डॉटर पास्टर. काय झालं तिला? गावाकडे गेल्यापासून म्हणजे पोट दुखवती आहे. तिचे 2-3 वेळा सोनोग्राफी केली, काहीच निघलं नाही त्याच्यात. म्हणते इथवर येत आहे आणि एवढा गोळा आहे पोटामध्ये आणि काहीतरी दिसतंय म्हणते मला, खाऊ घातलेला असं. गावाकडे गेला तेव्हापासून सुरू झालं. Just pray for her. Just 4 वर्ष झाले इथं येते, ठीक. काही बरं नव्हतं. होणार 1 महिना झालं